तर पुन्हा मी आलेली आहे, संक्रांतीचं ताट घेऊन तुमच्यासमोर उपस्थित आहे इथे. तर पूर्ण व्हिडिओ अवश्य पहा शेवटपर्यंत. आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडेल. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे हळदी कुंकू स्पेशल 2025 भाग 2 मध्ये. तर इथे माझे दुपारचा जो ग्रुप होता ते फ्रेंड्स आलेले आहेत. सगळ्या भाज्या ज्या आपल्या संक्रांतीच्या त्या सुगडमध्ये असं भरून ठेवून रांगोळी काढून सजवलं होतं आणि हे असे वाण ठेवले होते जेणेकरून द्यायला सोपं पडेल. आमचे ते सांगू नका, आमच्याशी भांडू नका. पिंक व्हाईट कुठलंही दे. आमच्या इथे पण एका फ्रेंडने घेतलं ना. ही माझी खूप चांगली मैत्रीण आदिती आणि खूप लांबून आली होती तीसुद्धा. आणि तिने छान बाकी सगळं फोटोज काढले, सर्वांचे व्हिडिओज वगैरे काढले. त्याच्यामुळे ती जबाबदारी माझी तिने न सांगता घेऊन टाकली आणि खूप बरं वाटलं आणि खूप छान एन्जॉय केलं तिने पण. ती पण फर्स्ट टाईमच माझ्या घरी आली ती. शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. काय काय म्हणले, सांडू नका बांडू नका. आमचे
सांगू नका आणि आमच्या संगे भांडू नका आणि हळदीकुंकवाला येत राहा. आपण ते करूया की तू ते मग हळदी कुंकू झाल्यानंतर आम्ही असं सगळं फोटोज काढले. हे बारके काईट्स बनवले होते ॲज अ प्रॉप म्हणून. तर असे आम्ही मग व्हिडिओज काढले, थोडे फोटो काढले, ग्रुपबरोबर काढले, सेपरेटही काढले आणि कपल्सही काढले आणि छान मजा वाटली. आणि मग सगळ्यांना भूक लागली होती. मग फोटो सेशन झालं की मग आम्ही जेवायला बसलो. आणि फोटोशूट वगैरे झालं आणि ही एक मैत्रीण सगळ्यात शेवटी आली होती. तिचंही झालं पाहुणचार आणि मग आम्ही सगळे जेवायला बसलो. असा हा बोर्ड ठेवला होता मी लिहून मेन्यूचा टेबलजवळ. सगळा मराठमोळा मेन्यू होता आपला. पालक राईस, कोथिंबीर वडी, पालक बटाट्याची भाजी, मटकी उसळ, चपाती, कोथिंबीर वडी आणि सोलकढी दिली नंतर प्यायला जेवल्यानंतर. आणि खूप छान वाटलं सगळ्यांना. कोकम सरबत असा होता हा सुरुवातीला दिला आल्या आल्या लोकांना. आणि छान झालं फोटोशूट. नंतर आमच्या कुटुंबाचाही थोडेफार फोटो काढायला चान्स मिळाला. थँक्स टू आदिती, तिने आठवण करून दिली. आणि काही फोटो आम्ही नंतर काढले सगळे गेल्यानंतर, जरा जेव्हा आपल्याला निवांत वेळ मिळतो तेव्हा. आणि असे काही फोटो काढले आणि खूप छान एकूण अनुभव झाला आणि खूप मजा आली. आणि हे स्पेशल होतं माझ्यासाठी ऑफकोर्स, कारण बोरन्हाण केलं होतं माझ्या मुलांचं. ते तुम्हाला पुढच्या पार्ट 3मध्ये पाहायलाच मिळेल कसं केलं होतं आणि काय गंमत आली. धन्यवाद.